रोशन दुरी आपण कुठे असाल तरी समालोचन कक्षात आहे. तो नाश्ता करतोय अजूनही. चला जाऊया. किती मॅच आहे? पाचवी सातवी मॅच आहे. दिवसातली 7वी मॅच. खूप गरम होत आहे. याची प्रतीक सिंगनी नोंद घ्यावी. आहे ना इथे. आणि पहिला चेंडू घेऊन येतोय अमेय गडेकर, मॅन फ्रॉम माहीन, आणि सामना करेल प्रथमेश. पहिला चेंडू आणि चांगला स्टार्ट. हवे चेंडू आणि झेल झाला असता. झेल झाला असता परंतु एफर्ट्स कमी पडले. मॅव्रिक्सचे कोच आहेत कॉमेंटरी बॉक्समध्ये. आणि एसिसचे संघ मालक स्वतः समालोचन कक्षात शुभम भोईर पाहायला मिळत आहेत. 1 नो लॉस. खूप गरज आहे उत्कर्षी असिस्ट डिसेसला. दुसरा चेंडू. पॉइंटच्या पुन्हा एकदा दिशेकडे. 1 धाव घेण्यात यश आणि धावसंख्येत भर होते. 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. विकेट स्लो झालाय पण एवढं आहे ना भेंडी काय कॅच होता. मला वाटलं कॅच होतोय भेंडी गेलाच नाही बॉल. 2 रन लागले आहेत बोर्डवर. पुन्हा एकदा चांगला बॉल. त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु हुकला प्रथमेश आणि चेंडू निर्धाव. 3 चेंडू, धावसंख्या स्थिर 2 आणि ओव्हर प्लेचा षटक घेऊन आलाय अमेय. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू घेऊन येतोय अमेय. आणि दुपारचं सत्र सुरू आहे आणि अजूनही पहिलं षटक मार्गस्थ. आणि चौथा चेंडू ला मारलाय. फिल्डर आहे तिकडे आणि सोडलाय. आणि अतिशय महत्वाचा झेल. यतीन कोळी मिसफिल्ड पाहायला मिळाली. कॅचेस विन मॅचेस. आणि पाहायला हवं की हा झेल किती भारी पडतोय मॅव्रिक्स संघाला. आणि फिल्डिंग कोच ओमकार नाराज असतील. खूपच नाराज दिसत आहेत ओमकार. तरीही आपल्या संघाचं धैर्य वाढवत आहेत जन्मेश. नाही लागला पुन्हा एकदा बॅटला. चेंडू हवेत आणि 1 धाव घेण्यात यश. सुंदर असं षटक अमेयच्या मार्फत. 4च रन लागले आहेत. लास्ट बॉल आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पुन्हा एकदा आयकॉन प्लेयर प्रथमेश ऑन स्ट्राईक. पंचांचा इशारा. वाईड बॉल. बॉल आलेला आहे. आणि अतिरिक्त चेंडू. आणि पंच चेक करतायत नो आहे की वाईड आहे. वाईड आलेला आहे. बघूया काय होत. आणि नोचा इशारा पंचांचा. आणि फ्री हिट चेंडू असेल हा. 5 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर आहेत. इम्पॉर्टंट फ्री हिट. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फ्री हिट पण गाडेकर आहे बॉलर. आणि सुंदर गोलंदाजी केली होती परंतु शेवटच्या चेंडूत अतिरिक्त धाव आणि फ्री हिटचा हा चेंडू. बॅटरी तेवढाच मोठा आहे इंद्रे. पुन्हा चेंडू हवेत. पलटोय बॉलच्या मागे. 4 येण्याची शक्यता. आणि फिल्डर आहे तिकडे. ओव्हर एक्साइटेड होत आहेत असिस्ट एसेस संघाचे संघ मालक.
शुभम भोईर समालोचन कक्षात. आणि पहिलं षटक संपतंय आणि एक षटक नंतर असिस्टेसेस या संघाची धाव संख्या झाली आहे ती 7. बिनगडी बाद 7 धावा. 7 रन आले आहेत. आणि एक अतिशय महत्त्वाचा झेल यतीनने सोडला होता 4थ्या चेंडूवर. दुसरं षटक कॅप्टन घेऊन येतोय. किती महाग पडेल ते आपण पाहूया, थोड्याच वेळात आपल्याला कळेल. एक षटक 7 धावा आणि दुसरं षटक माझ्या मते स्वतः कर्णधार सुयश तामोरे, अगेन अ मॅन फ्रॉम माहीम. 9ला एक ट्रिपल राईस आहे सुयश. या संघात माहीम आणि वर्सोवाचे खेळाडू आहेत. सर्व कोळी बांधव एकत्र येऊन या संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिली वर झाली आहे. 7 रन लागलेत बोर्डवर. उत्कर्ष आहे स्ट्राईकवर. चला कॅप्टन. थोडं वाईट टाकली आहे. 9वर ट्रिपल राईस आहे. नोंद घ्यावी याची. खराब अशी सुरुवात सुयश मार्फत, परंतु कमबॅक पाहायला मिळतोय का हे पाहणं गरजेचं. अवांतर चेंडूने सुरुवात, धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 8 धावा. पुन्हा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक सुयशचा. पट्ट्यात बॉल होता. आणि धावफलकावर 8 धावा आणि दुसरं षटक मार्गस्थ. एक चेंडू झाला आहे दुसऱ्या षटकातील. अजूनही 5 चेंडू शिल्लक. आणि उत्कर्ष ऑन स्ट्राईक. आणि हवा आली. अजून एक वाईड आलेला आहे. अजून एक वाईड. नशीब वाईडवर नाही लावले. नऊ लागले आहेत. गॅप मध्ये मारलाय. फिल्डर आहे मागे. एकच येणार आहे. आणि धावफलकेत 1 धावची भर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. 10 रन. 2 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय प्रथमेश एंद्रे. आणि गोलंदाजी मार्कवर सुयश. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. माहीम वर्सेस चिंचपोकळी. लांब मारलाय. फिल्डर येतोय खाली. आणि हा गडी बाद. सुंदर झेल टिपलाय अमेय गडेकर. खूप हाईट आहे त्यांना. आणि तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सज्ज असतात कामगिरी करायला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. मॅन फ्रॉम माहीम अमेय गडेकर. आणि माघारी परततोय प्रथमेश. आणि यतीन पाटील थोडं रिलीफ फील करत असतील. पहिल्या षटकात झेल सुटला होता त्यांच्या हातून, परंतु प्रथमेशने इतके काही धावा केल्या नाहीत, त्यामुळे थोडेसे खुश असतील ते देखील. आणि एक चिंचपोकळीचा फलंदाज बाहेर जातोय आणि चिंचपोकळीचाच खेळाडू पुन्हा मैदानात पाहायला मिळतोय. राज कदम, महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचा हा कबड्डीपट्टू.
आणि 10-1 असिस्ट एसेस. 3च बॉल झाले आहेत, अजून 3 बॉल बाकी आहेत. एक नो बॉल आला तर मजा येईल जरा. एक विकेट आला तर मजा येईल जरा. आणि चौथा चेंडू घेऊन येतोय सुयश. सामना करतोय राज. झाला 1. अजून एक वाईड बॉल. वाइड दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं आज सुयश. चलेगा ये मैच में. और कान मंत्र घेऊन आलाय थोडंसं कल्पेश. ओमकार थोडेसे नाखुश दिसत आहेत तिकडे. हवी तितकी अशी बॉलिंग प्रॅक्टिस नाही दिली ओमकारने सुयशला. त्याचे दोन्ही परिणाम coach दिसत आहेत. दोन्ही कोच आहेत, फिल्डिंग कोच पण आणि बॉलिंग कोच पण. ओमकार सगळ्या कोच आहे. लांब मारायचा प्रयत्न, फिल्डर येतोय. अजून आणि एक यावेळी wicket. कोणतीही चुकी नाही केली या तीनने. झेल टिपलाय आणि राज माघारी परततोय. 11. आणि नवीन फलंदाज अमित. सुंदर असा झेल. यतीन कोळी. असिस्ट एसेसला लांबचा प्रवास करायची सवय आहे. लास्ट इयर पण लांबचा प्रवास करून ट्रॉफी जिंकली होती. असिस्ट एसेस संघाचे संघमालक शिवम भोईर. आता 11 लागलेले आहेत बोर्डवर. धोन येण्याची शक्यता तिकडे नाही. भरगुडे आज आलेले नाही आहेत. आणि धावसंख्येत भर पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 12 धावा. 12ला 2 आहे. एक बॉल बाकी आहे या ओव्हरचा. यानंतर होणारा सामना इन्स्टॅट आईस किंग्स विरुद्ध वाईस्काउट गॅलेक्टिकॉस. दोन्ही संघांना विनंती असेल की कर्णधाराने या सामन्याच्या मध्यंतराला नाणेफेकीसाठी यायचं आहे. वाईस्काउट विरुद्ध इन्स्टॅट आईस किंग्स. ओव्हर झालेली आहे. 2 ओव्हर झाले आहेत. 13-1 असिस्ट एसेस. 13ला 2 चुकीची सॉरी, दुरुस्ती. 13ला 2. सवय नाही आहे 2 विकेट बघायची. आणि समोरील संघ देखील तितकाच मातब्बर असा संघ असिस्ट मॅव्रिक्स. 2 षटक संपल्यात. 13 वर 2 गडी बाद. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. उत्कर्ष आणि अमित फ्रुटी पण आलेली पाहायला आहे. मिळतोय आपल्याला खेळपट्टीवर. आणि तिसरं षटक. तिसरी ओव्हर कोण घेऊन येत आहे? अब्राम नाडर घेऊन येतो आहे. तिसरी ओव्हर. मोठं टार्गेट हवं आहे. आणि कमीत कमी धावावर थांबवायचा प्रयत्न असेल असिस्ट मॅव्रिक संघाचा. आणि सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. 13 धावा झाल्यात. 2 षटक संपलेत. 2 गडी बाद. आणि नाडर घेऊन आलं आहे तिसरं षटक. आणि थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय यष्टींच्या मागून कर्णधार सुयश तामोरे. ग्लव्स काढलेत त्यांनी.
3 वाईड बॉल टाकून सुद्धा फक्त 6 धावा खर्च केल्या. सुंदर षटक सुयश. खूपच सुंदर होतं. चांगला बॉल. ब्लॉक होल मध्ये चांगला चेंडू बॉल. आणि 1 धाव घेण्यात यश. खूप सुंदर सुरुवात. खूप सुंदर बॉलिंग करतोय. पहिला बॉल मस्त टाकलाय ब्लॉक होल मध्ये. धावसंख्या 14. 1 चेंडू 14 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून एक चांगला बॉल. अपील होतोय. खूप सुंदर बॉलिंग. वेगवान गोलंदाजी. धावसंख्या स्थिर 14 धावा, 2 चेंडू झालेत. अजूनही 4 चेंडू बाकी या षटकातील. खूपच सुंदर बॉलिंग. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल असिस्ट मॅवरिक संघाचा, कारण खेळपट्टी थोडीशी कठीण झालेली आहे फलंदाजीसाठी. आणि full लांब toss. मारायचा प्रयत्न. तिकडे अमेक गाडेकर उभे. परंतु आणि हा मोठाच मोठा लांब षटकार. आणि खूप वेळाने खुश झाले शुभम भोईर. धावसंख्या होतच नव्हती आणि त्यासाठी नाडरने थोडासा लॉलीपॉप फुलटॉस दिला आणि त्याचा पुरेपूर फायदा केला फलंदाजाने. खूप चांगला मारला. फुलटॉस होता तरी खूप चांगला मारला. फलंदाज अमित. आणि सुंदर चांगला comeback. कमबॅक. खूपच सुंदर कमबॅक. खूपच सुंदर कमबॅक आणलाय नाडारने. स्कोर पोचलाय 20 वर. 20 ला 2. 2 बॉल शिल्लक या ओव्हरचे. परत एकदा स्टेप आउट करायचा प्रयत्न. अपील होतो आहे आय गेस. नाही. अजून सुंदर- एक सुंदर डॉट गोलंदाजी. बॉल. फुलटॉस सोडला तर बाकी 4 चेंडू अगदी निशाण्यावर होते अब्रामचे. आणि अजूनही 1 चेंडू शेष या तिसऱ्या षटकातील. आणि धावसंख्या झाली ती 20 धावा. थोडंसं मोठं लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. आणि मॅवरिक संघ कमीत कमी धावेवर 30 धावांच्या आत त्यांना थांबवायचा प्रयत्न करेल. बघूया. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आणि चांगला पुन्हा बॉल. एकदा. खूप सुंदर बॉल. आणि षटकार खाल्ल्यानंतर सलग 3 चेंडू, निर्धाव चेंडू. आणि शुभम भोईर यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तीच चिंता, तीच भीती पाहायला मिळाली आहे. आणि थोडेसे शांत झालेत पुन्हा एकदा शुभम भोईर. 3 ओव्हर 20 ची गरज. सॉरी, 3 ओव्हर झाल्यात 20 रन आलेत. आणि शुभम भोईर थोडे टेन्शनमध्ये. आणि ही महत्वाची ओव्हर या मॅचची. बघूया काय होत आहे. कोण घेऊन येत आहे. कल्पेश कोळी. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघाला. आणि थोडंसं कान मंत्र देताना कर्णधार सुयश तामोरे. 20 धावा धावफलकावर. इन्स्टासाठी बाहेर आउटफील्डमध्ये फील्ड करायचे. पण आता ते चौथा आणि निर्णायक शेवटचं षटक कल्पेश. धावसंख्या आहे ती 20 धावा. आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्ही ठिकाणी माहीमचे खेळाडू. माहीम 11 बनवली आहे का तुम्ही? माहीम आणि वर्सोवा 11 मिक्स. सगळे कोळी आहेत ओमकार सोडून. ओमकारला कन्वर्ट करू आपण कोळीमध्ये. चला जाऊया मॅचकडे.
लांब मारलाय आणि हा षटकार उत्कर्षच्या बॅट मधून. अतिशय खराब चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि उत्कर्ष खूप वेळ होता उत्कर्षला वेट करून मारायला आणि कल्पेशचा प्रयत्न असावा की त्याचीच गरज जितका आहे. पुढे बॉल टाकता येईल तितका टाकावा, गुड लेंथ हिट करावी आणि क्षेत्ररक्षणमध्ये थोडासा बदल. अमेय गडेकर जो या संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक खूप त्या दिशेने. लांब आहे त्याची हाईट, खूप जास्त लांब आहे. आणि 26 धावा. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, तिकडेच एक धाव. मारायचा होता, तिकडेच मारला पाहिजे होता. एक धाव नाही घेतली आहे उत्कर्षने. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर 26. 2 बॉल 26 रन, लास्ट 4 बॉल्स टू गो. चांगला कमबॅक, आणि खूप स्लोवर, सुंदर कमबॅक. थोडासा स्लोअर बॉल, गन्ने का पेस मध्ये जूस आहे. बदल आणि फलंदाजाला चकवलंय कल्पेशने. चौथा चेंडू सामना करतोय उत्कर्ष. फुल टॉस टाकलाय, फिल्डर येतोय आणि सुंदर झेल टिपलाय. सुंदर झेल टिपलाय. किरण अगेन अ मॅन फ्रॉम माहीम. किरण आणि निजाय. चांगला डिस्टन्स कव्हर करून सुंदर झेल टिपला. यानंतर होणारा सामना इन्स्टेड आईस किंग्स विरुद्ध व्हाईट स्काउट गॅलेक्टिकॉस. 2 बॉल शिल्लक. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इन्स्टेड आईस किंग्स विरुद्ध व्हाईट स्काउट गॅलेक्टिकॉस. प्रतीक मोरेला कर्णधार तेच करून दाखवायचं. समालोचन कक्षात यायचंय. आणि या इनिंगचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडू षटकार खाऊन सुंदर कमबॅक. प्रतीक मोरे. मोरे हे सरनेम खूप जवळचं आहे सर्वेचं. चार चेंडू 26 धावा. प्रतीक मोरे मध्ये देखील दम आहे षटकार मारण्याचा. आणि पुन्हा स्लोअर बॉल बॉल आणि गोलंदाज, खूप चांगला फलंदाज आणि बॉल. यष्टीरक्षक दोघंही बीट झाले. 27 धावा. 20 धावा लागले आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक. या बॉलला मोठा फटका मारायची गरज आहे. बघूया सुंदर मोठा पेस मध्ये व्हेरिएशन, काय पेस होतंय? व्हेरिएशन करतायत कल्पेश. काय होतंय. पुन्हा चांगला एकदा बॉल. ब्लॉक होल मध्ये चेंडू. 2 रन येऊ शकतात. 2 धावाची मागणी आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि 2 धावा पूर्ण आउट दिलेला नाही आहे. झाले आहेत. नाही, 1 शॉट. 1 शॉट. 2 धावा पूर्ण एकच केल्या रन परंतु आलाय. 1 धाव शॉट. एकच रन आलाय. आणि धाव संख्या झाली 4 षटकानंतर 28 धावा. असिस्ट मॅवरिक संघाला 29 धावांची गरज. परंतु चेस जितकं वाटतं तितकं सोपं नाही या खेळपट्टीवर आज. काय माहिती, पिच असिस्ट चांगल्या मूड एसेस मध्ये देखील, बनवलेलं नाहीये क्युरेटरनी. असिस्ट एसेस मध्ये देखील मातब्बर असे गोलंदाज आहेत. असिस्ट मॅवरिक संघाला 29 धावांची गरज. काय वाटतं राणे, काय होईल. अमेय प्रतीक सिंग या अमेय टीमला गडेकर support जर करतायत. टिकला तर अतिशय सहजरित्या मॅवरिक संघ हा रन चेस सक्सेसफुली चेस करेल. यानंतर होणारा सामना आईस किंग्स विरुद्ध गॅलेक्टिकॉस. दोन्ही ओंकार खूप संघांच्या खुश दिसताय तिकडे. कर्णधारांना विनंती असेल. राहुल इरकर ठीक आहे, assist आपल्या असेल, समोरील bowling संघातील बाकी आहे. कर्णधार इथे उपस्थित आहे.
आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे. करण शेट्टी विरुद्ध राहुल इरकर असा सामना. मॅन फ्रॉम गोरेगाव करण शेट्टी. थोडं अंपायरसाठी पाणी घेऊन गेलं तर चांगलं होईल. अंपायरला पाणी जरा. आयोजन समितीला विनंती असेल, आपण पंचांसाठी पाण्याची सोय करायची आहे. 2 hours others with long meeting. तळपत्या उन्हात टॉस झालेला आहे. तो कशी कामगिरी करतायत अभिषेक भोसले. करण शेट्टी टॉस जिंकतोय आणि यावेळी. संदेश काय आणि घेतलंय गोगी अक्षय बेटा. सावंत. सांगतोय ओके. करण शेट्टी इज ऑन द टॉस आणि सांगतोय. आणि गोगी परततोय पुन्हा एकदा समालोचन कक्षाजवळ. गोगीला घरीच पाठवा. आणि गोगी आज टेस्ट क्रिकेट विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर गोगी दाखवत होता की मी देखील टेस्ट क्रिकेट खूप अतिशय सुंदररित्या खेळू शकतो. चला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे. जन्मेश रिव्ह्यू घेऊया याच्यानंतर. मीटिंग रिव्ह्यू. चला 29 धावांची गरज. 24 बॉल 29 ची गरज. अक्षय राणे म्हणतात असिस्ट जिंकणार आहे. बघा काय ते. नहीं नहीं अभी हम लोग का भी मीटिंग लेना पड़ेगा लग रहा है. हमारे ऐसा मीटिंग नहीं होगा. हमारा फुल टायर हो गया. सीवी को लेके हुआ ना. मॅवरिकसाठी अमेय गडेकर आणि यतीन कोळीची जोडी पाहायला मिळते. वारंवार आपल्या ओपनिंग पेअर्स चेंज करतायत मॅवरिक्स. यतीन कोळी आणि अमेय गडेकर पाहायला मिळतोय. करशील आय गेस. आणि असिस्ट एस संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय उत्कर्ष. 24 चेंडू 29 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो उत्कर्ष सावंत. सामना करेल यतीन पाटील. सॉरी यतीन कोळी. चुकीची दुरुस्ती. यतीन पाटील. आपण कोणत्या संघाला सपोर्ट करत आहात? दोन्ही संघांना बोलतायत यतीन सर. जो संघ जिंकेल तो त्यांचा. यतीन चला. कोळी. सेकंड इनिंग कडे उत्कर्ष बॉलिंग टाकतोय. 24 बॉल 29 रनची गरज. आणि पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. आणि कोणतेही मोठे फटके मारण्याशिवाय सिंगल डबल्सने देखील हा सामना खिशात घेऊन जाऊ शकतो मॅवरिक्स. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. आणि शुभम भोईर थोडेसे नाराज आहेत. चांगला मारलाय. ठीक आहे. आणि त्यांचा संघ हा पिछाडीवर थोडासा पाहायला मिळतोय. अजूनही 22 चेंडू 24 धावांची गरज. आणि समालोचन कक्षात गोगी बेटा आलाय. तुम लोग को एक्चुअली करना ही नहीं चाहिए मैच में. तुम दोनों का ही मैच चालू है. चलते रे. आणि डॉक्टर गावडे आपण कुठे असाल? नाही मी बरा आहे. सही में सही में. आणि डॉक्टर गावडेचं नाव ऐकून सगळे पेशंट बरे होतात. चला आता मी नावातच दहशत. आणि एका चौकारानंतर सिंगल. अतिशय सूझबूझ भरी इनिंग खेळते हुए अमेय गडेकर. थोड़ा ये साइड मेरे को दिख रहा नहीं है. आणि सुंदररित्या
आणि अपील नाही फटका केला. मारण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल. पहिला डॉट बॉल या इनिंगचा. 4 चेंडू 6 धावा आणि 6 धावा आल्यात. कोणतीही रिस्क घेण्याची गरज नाही आहे. ओ कोच बनले अक्षय राणे. चला बघूया काय होतंय. आणि हा गडीबाद. पहिला गडीबाद. असिस्टिसेस. यतीन कोळी माघारी परततोय. सुयश तामोरे येऊ शकतो. 6 धावा Yes, आल्या होत्या. सुयश तामोरेच येणार. नव्हती रिस्क घेण्याची, परंतु फलंदाज पाहत होते आणि स्वतः कर्णधार जबाबदारी स्वीकारतायत. दोन्ही माहीमचे खेळाडू पिच मध्ये दाखल होत आहेत. सुयश तामोरे 5 चेंडू 6 धावा. अजूनही 19 चेंडू, फक्त 23 धावांची गरज. सर्वेशला त्यांचे 19 चेंडू 23 धावा. सिंगल डबल्सने देखील हा आम्ही माहिती आहे चेसेबल दोघांचे. स्कोर आहे. नवीन फलंदाज सुयश तामोरे. इन्स्टेड वायपर्स मधून खेळलेले लास्ट टाइम. आणि 2 सलग 2 सीझन इन्स्टेड वायपर संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं असा हा सुयश. त्यांनी खूप त्रास दिलेला इन्स्टेड वायपर आमच्या समोर. खूप चांगले खेळलेले ते. परत हा. एकदा चांगला सेन्सेबल खेळतोय. आणि पहिल्या षटक अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली मॅवरिक संघाची 7 धावा. 7ला 1. एक गडी बाद 7 धावा. 7ला 1. सिंगल डबल्स आणि एखाद्या चेंडूवर चौकार आला तरी हा सामना खूप सहजरित्या खिशात घेऊन जाईल मॅवरिक संघ. आणि तेच गरजेचं आहे. या दोन्ही खेळाडूंनी 4थ्या षटकपर्यंत फलंदाजी करणे फार गरजेचे. आता कॅप्टन येणार आहे बॉलिंग टाकायला. आणि दुसरं षटक घेऊन येतोय प्रथमेश एंद्रे. 18 चेंडू 22 धावांची गरज. 18 चेंडू 22 ची गरज. बघूया काय होतंय. मोठी मॅच. जरा पाणी मिळालं तर मजा येईल. चिन्मय सावंत चिन्मय सावंतची मॅच दिसते. पर्सनली असं वाटतं ते खेळले पाहिजे आता चिन्मय सावंत. चला मॅच कडे जाऊया. यंद्रे विथ द बॉल. खाली बसा खाली बसा. चला मागून कोणतरी काहीतरी म्हणालंय. चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळतोय सुयश. त्याला माहिती आहे काय करायचं. 3रा सीझन आहे सुयश तामोरेचं. एक 2 धावा चालू राहणं गरजेचं असेल. प्रेशर देखील बिल्ड होणार नाही. धावसंख्या झाली 8. 1 चेंडू 8 धावा. कोच अक्षय राणे आणि संघ मालक शुभम भोईर समालोचन कक्षात. चांगला बॉल आपली. ओ आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटला पंचांचा इशारा. लागलेला निर्धाव चेंडू. दिसतोय. आणि पुन्हा एकदा थोडंसं कान मंत्र देताना कर्णधार सुयश. डॉट आलेला आहे. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर निर्माण करेल ते मॅवरिक संघावर. धावसंख्या झाली ती 8 धावा. 8. 2 चेंडू 8 धावा. 1 गडी बाद. चांगला बॉल. रन आउटचा चांगली सुंदरच सुंदर रनिंग fielding. बिटवीन द विकेट्स. सुंदर फिल्डिंग. 1 धावेची भर. धावचा अंक जाऊन पोचले ते 9. 3 चेंडू 9 धावा. बोर्डवर अजूनही 15 चेंडू आणि 20 धावांची गरज. 15 चेंडू 15 चेंडू 20 धावा.
दोघंही एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. आणि फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. आणि हा आलाय सुयश तामोरे. लांब षटकार सुयश तामोरेच्या धावसंख्येत बॅटमधून. 6 धावांची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. अजूनही 14 चेंडू 14 धावांची गरज असेल 14 बॉल 14ची गरज. आणि थोडस दबाव प्रेशर समालोचन कक्षात शुभम भोईर बरगुडेची आणि गरज दिसते आज आपल्याला. रोहित बरगुडेंची कमी जाणवते असिस्ट एसेस या संघाला. खूप जास्त काय नाही, असिस्टेशनचा एक दिवस खराब असतो. हार के बाद जीत है. आणि षटकारानंतर एक धाव घेण्यात यश. सेन्सेबल क्रिकेट खेळतोय सुयश सुयश तामोरे. ट्रिपल कॅन्सल होणार आहे त्याचं. आणि Galacticos has won the toss and elected to bowl first. The next match. Galacticos versus Ice King. Match number 8. 13 चेंडू 13 धावांची गरज. Day 4. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय प्रथमेश. सामना करतोय अमेय. उलटा मारायचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे. आणि एक धावाची भर आणि दुसरं षटक संपतंय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17. एक गडी बाद 17 धावा. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे मॅवरिक्स या संघाला. 12 बॉल 12ची आणि गरज. 2 माहीमचे असे मित्र एकत्र खेळताना दिसत आहेत. काही खेळपट्टीवर. होऊ शकतं. तामोरे आणि गडेकर. 12 चेंडू 12 धावा. बुमरा येतोय वर्लीचा. मॅन फ्रॉम वर्ली. आणि थोडं प्रेशरमध्ये असतील आता असिस्टेसेस खूप जास्त आता. आकाश संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आणि खूप महत्वाचं पण आकाश. आणि 12 बॉल 12 धावांची गरज असेल आणि काही होऊ शकतं अजूनही. धन्यवाद असं आणि म्हणाला. टेनिस क्रिकेटमध्ये काही कधीही होऊ शकतं. बघूया महत्वाची ओव्हर दोन्ही टीमला. आणि अमेय गडेकर स्ट्राईकवर आहे. बरं बोल बरं. चांगला मारलाय. चांगला शॉट. आणि पंचांचा इशारा षटकार. एक सुंदर फटका. नंबर मारलाय. आणि ओमकार चव्हाण याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक. खूप सुंदर मारलाय अमय गाडेकरने. 101 रुपये लागू झालेत अमेयाला. अकरा चेंडू 6 धावांची गरज. चला उलटा मारायचा प्रयत्न आणि आणि match सामना समाप्त. जिंकतोय मॅवरिक्स आणि त्यांचे संघमालक जन्मेश, जे थोडे थोडे आशिष नेहरा सारखे दिसत आहेत. खूप सुंदर बॅटिंग अमय गाडेकरची. खूपच सुंदर बॅटिंग. विजय होतोय मॅवरिक्स संघ. आणि तब्बल 10 चेंडू ठेवून आणि 9 विकेट्सने हा सामना विजयी झालेला आहे. आणि शुभम भोईर थोडेसे चिंताग्रस्त. आणि आज दोन्ही सामने पराभूत झाले आहेत. आपण काय बोलाल यावर शुभम भोईर सर? काय नाही, कमबॅक येणार आहे उद्या. एक दिवस खराब असतोच आमचा. लास्ट सीझनही तुम्ही बघितला असेल, आम्ही
एक दिवस खराब होता पण नंतर आम्ही कमबॅक करतो. बघूया काय होतं उद्या.